मंडळी नमस्कार. बरोबर थंबनेल वाचलेला आहे तुम्ही. गुणरत्न सदावर्ते आता आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहेत. म्हणजे तो दिवस इमॅजिन करा की ज्या दिवशी आपल्याला गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये कंटेस्टंट म्हणून दिसणार आहेत. हो मंडळी, मराठी बिग बॉसमध्ये नाही तर हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्ते कंटेस्टंट म्हणून दिसणार आहेत. हे त्यांनी स्वतःच उघड केले. आज जेव्हा ते TV 9शी बोलत होते तेव्हा ते म्हणाले की मी स्वतः कंटेस्टंट म्हणून दिसणार आहे. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की जर मध्ये काही झालं तर तुम्ही बाहेर आल्यावर कंटेस्टंटवरती केस टाकणार का? तर सदावर्ते म्हणाले मी अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती केस टाकत नाही, मी मोठ्या मोठ्यांशी पंगा घेत असतो. तेव्हा पत्रकार म्हणाले की घरात जायचं म्हटल्यानंतर काही तयारी आहे का? तर त्यावेळी सदावर्ते म्हणाले की हम तयारी कुछ नहीं करते, हम जहाँ भी जाते हैं लाईन वही से शुरू होती है. अशा भाषेमध्ये सदावर्तेंनी उत्तर दिलेलं आहे. मात्र आता पाहण्यासारखी गोष्ट आहे की एक कायद्याने चालणारा माणूस बिग बॉसच्या घरामध्ये कसा चालतो. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर माणूस जितका बेइज्जत होईल तितकी जे आहे ती त्याची TRP वाढत असते. मग आता सदावर्तेंचं काय होणार? आणि सदावर्ते बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सलमानची आणि त्यांची फाईट पाहायला मजा येणार आहे. कारण ऑब्व्हियसली ते आहेत म्हणल्यावर कायद्यानं चालणार आणि बाकीचे कॉन्टेस्टंट जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने चालणार आणि त्याच्यामुळे वाद तर होणारच आहे ना. आता गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये येत आहेत म्हणल्यावर महाराष्ट्राला बिग बॉस परत हिंदी पाहायला भाग पडणारच आहे. कारण गुणरत्न सदावर्ते येतात. नेहमी चर्चेत असलेला माणूस हा बिग बॉसमध्ये येतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं की सदावर्ते बिग बॉसमध्ये काय झेंडा गाडू शकतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.